नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ही सर्वात मोठी खुशखबर आहे। आता डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आजच तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे सरकारने आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासातच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोण पात्र असणार तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांना 23वा हप्ता पीएम किसान योजनेचा मिळालेला आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आणि त्यांना नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता सुद्धा एकत्र मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुढे काय सांगणार आहे की आता बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यासाठी का उशीर झाला, कारण शेतकरी मित्रांनो, सरकारला 9वा आणि 10वा हप्ता हा शेतकऱ्यांना एकाच वेळी द्यायचा होता, म्हणून या दोन्ही हप्त्यांना वेळ लागला। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यात हा पहिल्या टप्प्यात निधी वाटप होणार तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर हिंगोली, लातूर, जळगाव, बीड, अहिल्यानगर, त्यानंतर परभणी, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांना आज दुपारी ठीक 1 वाजताच्या सुमारास सर्व जिल्ह्यांना या पैसे वाटप होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि जे काही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी उर्वरित जे जिल्हे राहिले त्यांना आज रात्रीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता असे 2000 प्लस 2000 हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।